पहाटेचे 6 वाजले होते. शहरातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाचा मालक विराज देशमुख आपल्या आलिशान बंगल्याच्या बागेत फिरत होता. बंगल्यासमोर महागड्या गाड्यांची रांग होती. नौकर चाकर धावपळ करत होते. सर्व काही ऐश्वर्याने भरलेलं होतं. पण त्या घरात एक व्यक्ती मात्र शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत उभी होती. तो होता विराज देशमुख यांचा एकुलता एक मुलगा आर्यन देशमुख. नुकताच परदेशातून उच्च शिक्षण पूर्ण करून भारतात परतला होता. पुढच्या काही दिवसात त्याच्याकडे संपूर्ण कंपनीची जबाबदारी येणार होती. पण त्याच्या मनात एक वेगळाच विचार सुरू होता. त्याला पैशाचा गर्व नव्हता. उलट त्याला जाणून घ्यायचे होते की लोक त्याच्यावर प्रेम करतील ते त्याच्या स्वभावामुळे की त्याच्या संपत्तीमुळे. नाश्त्याच्या टेबलवर विराज म्हणाले, आर्यन, उद्यापासून तू कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम सुरू कर. आर्यन शांतपणे म्हणाला, बाबा, मला आधी साधा कर्मचारी म्हणून कंपनीत काम करायचं आहे. विराज थोडे आश्चर्यचकित झाले. तुला गरज आहे? हजारो कर्मचारी तुझ्या आदेशाची वाट पाहत आहेत. आर्यन हसत म्हणाला, मला ऑफिसमधील प्रत्येक व्यक्तीची खरी ओळख जाणून घ्यायची आहे. कोण मेहनती आहे आणि कोण अहंकारी आहे आणि कोण माणुसकी जपतो हे मला स्वतः अनुभवायचं आहे. काही क्षण विचार करून विराज म्हणाले, ठीक आहे, पण एक अट आहे. कंपनीत कोणालाही तुझी खरी ओळख कळता कामा नये. वचन देतो बाबा. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यनने महागडे सूट बाजूला ठेवले. साधा शर्ट, जीन्स आणि जुनी बॅग घेतली. स्वतःची महागडी गाडी कार गॅरेजमध्ये ठेवली आणि शहराच्या बसने कंपनीकडे निघाला. बसमध्ये उभा राहून त्याने सामान्य लोकांचे आयुष्य जवळून पाहिले. कोणी कामावर जाण्याच्या घाईत होते तर कोणी मुलांना शाळेत सोडण्यात होते. त्याला जाणवलं की खऱ्या आयुष्याची सुरुवात इथूनच होते. त्याचवेळी शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या एका छोट्याशा वस्तीत सई आपल्या आईसोबत राहत होती. लहानसं घर, गडकं छप्पर, 2च खोल्या. तिची आई शिवणकाम करून घर चालवत होती. सईने आईच्या हातात चहा दिला. आई प्रेमाने म्हणाली, बाळा, आज तुझा आयुष्यातला मोठा दिवस आहे. पहिली नोकरी आहे. प्रामाणिकपणे काम कर. सई हसली. आई, तुझी सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत. आई एक दिवस तुला साधा डबा घेतला आणि बसने ऑफिसकडे निघाली. तिच्या मनात थोडी भीती होती, पण त्याहून मोठा होता आत्मविश्वास. काही वेळाने देशमुख ग्रुपच्या भव्य काचेच्या इमारतीसमोर आर्यन आणि सई जवळाजवळ एकाच वेळी पोहोचले. दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. रिसेप्शनवर दोघांनाही नवीन कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र देण्यात आले. ऑफिसमधील काही कर्मचारी सईच्या साध्या कपड्यांकडे पाहून कुजबुजू लागले, तर काहींनी आर्यनकडे पाहून त्याला सामान्य मुलगा समजले. आर्यन मनात हसला, हीच मला हवी होती. सईनेही स्वतःला धीर दिला. आजपासून माझ्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू होतो. दोघे वेगवेगळ्या दिशेने आपापल्या विभागाकडे निघाले. त्यांना अजून कल्पनाही नव्हती की काही दिवसात त्यांची मैत्री प्रेमात बदलेल. त्यांच्या प्रेमाची परीक्षा घेतली जाईल आणि एक दिवस संपूर्ण कंपनीसमोर असा खुलासा होईल ज्यामुळे प्रत्येकजण हादरून जाईल. देशमुख ग्रुपच्या भव्य ऑफिसमध्ये सकाळची लगबग सुरू होती. कर्मचारी आपापल्या विभागात जात होते. नवीन कर्मचारी असल्यामुळे सईच्या चेहऱ्यावर थोडी भीती आणि थोडा उत्साह होता. रिसेप्शनवरून तिला अकाउंट्स विभागात पाठविण्यात आले. ती आता आत गेली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. साधा पंजाबी ड्रेस, खांद्यावर जुनी पर्स आणि चेहऱ्यावर निरागस हसू. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या श्रीमंत घरातील 4 मुलींना तिचा साधेपणा अजिबात आवडला नाही. त्यांच्यात सर्वात अहंकारी होती रिया मल्होत्रा. तिने सईकडे पाहून
उत्साहाने हसत विचारलं, तू खरंच इथे काम करणार आहेस की चुकीच्या ऑफिसमध्ये आली आहेस? आजूबाजूच्या मुली हसू लागल्या. सईने नम्रपणे उत्तर दिलं, हो मॅडम, आज माझा पहिला दिवस आहे. रिया पुन्हा म्हणाली, पहिला दिवस आहे म्हणून सांगते, आमच्या ऑफिसची लेवल तुझ्यासारख्या लोकांसाठी नाही. हे ऐकून सईच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण तिने ते कोणालाही दिसू दिले नाहीत. तेवढ्यात साध्या कपड्यामध्ये आर्यन तिथे आला. त्याने संपूर्ण प्रसंग पाहिला. तो शांतपणे सईजवळ आला. हॅलो, मी आर्यन. मीही नवीन आहे. सईने हलकेच हसत हात पुढे केला. मी सई. रिया दोघांकडे पाहून चिडली. वा, गरिबीची मैत्री पटकन होते. आर्यनने तिच्याकडे पाहिलं, पण काही बोलला नाही. तो फक्त सईला म्हणाला, चल, तुला तुझी सीट दाखवतो. दोघे निघून गेले. रिया मनातच संतपली. ही मुलगी ऑफिसमध्ये एक दिवसही टिकणार नाही. अकाउंट्स विभागात सईच्या टेबलावर मुद्दाम 20-25 जाड फाईल्स ठेवण्यात आल्या. रिया म्हणाली, हे सगळं काम दुपारपूर्वी पूर्ण कर. सई घाबरली. मॅडम, मला अजून काम समजलंही नाही. रिया खेकसली. इथे शिकवायला कोणी बसवलंय नाही. रिया आणि तिच्या मैत्रिणी निघून गेल्या. सई एकटीच फाईल्सकडे पाहत बसली. तेवढ्यात आर्यन तिच्या टेबल जवळ आला. काळजी करू नकोस, मी मदत करतो. पण तुझं काम माणसाला मदत करणं हेच माझं पहिलं काम आहे. दोघांनी मिळून फाईल्स व्यवस्थित लावल्या. सईच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच समाधान दिसलं. दुपारची जेवणाची वेळ झाली. सई शांतपणे एका कोपऱ्यात बसून घरून आणलेली भाकरी आणि भाजी खाऊ लागली. रिया पुन्हा हसत म्हणाली, अगं, कंपनीत आलीस, डबा तरी बदलला नाहीस? सगळे पुन्हा हसू लागले. आर्यन उठला. तो सईजवळ जाऊन बसला. त्याने स्वतःचा डबा उघडला. आज आपण दोघे एकत्र जेवूया. सई म्हणाली, लोक काय म्हणतील? आर्यन हसला. लोकांचं काम बोलणं, आपलं काम चांगलं करणं. सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. दोघी घरी परतली. आईने विचारलं, बाळा, ऑफिस कसं होतं? सईने आईला काळजी वाटू नये म्हणून हसत उत्तर दिलं, छान होतं आई, आणि मला एक चांगला मित्रही भेटला. दुसरीकडे आर्यन आपल्या खोलीत बसून विचार करत होता. इतका अपमान सहन करूनही तिच्या चेहऱ्यावर तक्रार नाही. सई खूप वेगळी आहे. त्या रात्री दोघांनीही झोप लागत नव्हती. एका मनात नव्या मैत्रीची सुरुवात होती, तर दुसऱ्या मनात सुडाची. दुसऱ्या दिवशी सकाळी सई नेहमीप्रमाणे वेळेआधी ऑफिसमध्ये पोहोचली. तिने आपल्या टेबलावरील सर्व फाईल्स नीट लावल्या आणि कामाला सुरुवात केली. दूर उभी असलेली रिया हे सगळं पाहत होती. ती चिडून म्हणाली, काल एवढा अपमान करूनही ही मुलगी परत आली. आता हिला असं अडकवेन की स्वतःहून नोकरी सोडेल. रिया आणि तिच्या 3 मैत्रिणी सईविरुद्ध नवीन कट रचला. त्यांनी मुद्दाम कंपनीच्या एका महत्त्वाच्या प्रोजेक्टच्या फाईल्स सईच्या टेबलावर ठेवून दिल्या. काही वेळाने रिया मोठ्याने ओरडली, त्या प्रोजेक्टच्या फाईल कुठे आहेत? कोणी पाहिल्यात का? सगळ्या कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. रिया सरळ सईजवळ आली. तुझ्या टेबलावर काय आहे ते बघ. सईने आश्चर्याने फाईल्स उचलल्या. मॅडम, या फाईल्स इथे कशा आपल्या आल्या? मला खरंच माहीत नाही. रिया रागाने म्हणाली. खोटं बोलू नकोस. सगळे कर्मचारी सईकडे संशयाने पाहू लागले. सईच्या डोळ्यात अश्रू आले. तेवढ्यात आर्यन तिथे आला. त्याने शांतपणे विचारलं, कोणीतरी तिला फाईल्स ठेवताना पाहिलं आहे का? सगळे शांत झाले. कोणाकडेच उत्तर नव्हतं. आर्यन म्हणाला, पुरावा नसताना कोणावर आरोप करणं चुकीचं आहे. रिया संतापली.
तू नेहमी हिचीच बाजू का घेतोस? आर्यन हसून म्हणाला, मी सत्याची बाजू घेतो. रिया काहीही न बोलता तिथून निघून गेली. सई हळू आवाजात म्हणाली, धन्यवाद. आज तुम्ही नसता तर? आर्यन म्हणाला, मित्र आहोत ना आपण. पहिल्यांदाच सई मनापासून हसली. त्या हसण्यात विश्वास होता. त्या दिवसानंतर दोघे रोज एकत्र काम करू लागले. कधी आर्यन सईला काम समजावून सांगायचा, तर कधी सई. दुपारच्या जेवणाच्या वेळी दोघे नेहमी एकत्र बसू लागले. सईने एक दिवस आपल्या डब्यातील भाकरीचा तुकडा आर्यनकडे पुढे केला. घ्या, आईच्या हातची आहे. आर्यनने हसत तो तुकडा घेतला. आजपर्यंत इतकं चविष्ट जेवण मी कधी खाल्लं नव्हतं. सई हसली. दुरून हे सगळं पाहून रियाच्या मनात मत्सरस आणखी वाढला. ही मनातच म्हणाली, आता या दोघांना वेगळं करण्यासाठी मला मोठा डाव खेळावा लागेल. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर सई बसस्टॉपवर उभी होती. अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. सईकडे छत्री नव्हती. तेवढ्यात आर्यन तिच्या जवळ आला. त्याने आपल्या छत्रीत तिला जागा दिली. दोघे एकाच छत्रीतून बसस्टॉपपर्यंत चालत गेले. रस्त्यात दोघांमध्ये खूप गप्पा झाल्या. सई म्हणाली, माझं स्वप्न आहे आईला एक छोटंसं घर घ्यायचं. आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला, आणि माझं स्वप्न आहे आयुष्यात कधीही चांगल्या माणसाची साथ सोडायची नाही. दोघे एकमेकाकडे पाहून हसले. त्या क्षणी त्याच्या मनात नकळत प्रेमाची पहिली चाहूल लागली. पण त्यांना माहीत नव्हतं, दूर उभी असलेली रिया हे सर्व पाहत होती. तिने मोबाईलमध्ये त्या दोघांची फोटो काढले. तिच्या चेहऱ्यावर कपटी हास्य उमटलं. आता खेळ सुरू होईल. या प्रेमाची किंमत तुम्हा दोघांनाही मोजावी लागेल. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये वातावरण नेहमीपेक्षा वेगळं होतं. कंपनीचा सर्वात महत्त्वाचा क्लायंट येणार असल्यामुळे प्रत्येक विभागात गडबड सुरू होती. रिया मात्र वेगळ्याच तयारीत होती. ती आपल्या मैत्रिणीला म्हणाली, आज सईचं करिअर संपवायचं. तिच्या चेहऱ्यावर कपटी हास्य होतं. थोड्याच वेळात रियाने कंपनीच्या तिजोरीत ठेवलेला एक महत्त्वाचा करार आणि काही रोख रक्कम गुपचूप काढली. तिने ते सर्व सईच्या ड्रॉअरमध्ये ठेवले. कोणालाही याची चाहूल लागली नाही. काही मिनिटांनी रिया मोठ्याने ओरडली, सर, कंपनीचा महत्त्वाचा करार आणि पैसे गायब झाले आहेत. क्षणात संपूर्ण ऑफिसमध्ये खळबळ उडाली. सिक्युरिटी, मॅनेजर आणि सर्व कर्मचारी तिथे जमा झाले. मॅनेजर म्हणाले, प्रत्येक कर्मचाऱ्यांचा टेबल तपासा. एकामागून एक सर्व टेबल तपासले जाऊ लागले. शेवटी सईचा ड्रॉवर उघडला आणि त्यातून कराराची फाईल आणि पैशाचं पाकिट बाहेर आलं. सगळं अवाक झाले. रिया लगेच म्हणाली, सर, आता तरी कळलं ना चोर कोण आहे? सईला काहीच समजेना. ती रडत म्हणाली, नाही सर, मी काहीच केलं नाही. हे सामान माझ्या ड्रॉवरमध्ये कसं आलं मला माहिती नाही. पण तिच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं. काही कर्मचारी कुजबुजू लागले. गरीब आहे, पैशांचा मोह झाला असेल. हे शब्द सईच्या मनाला खोल जखम करून गेले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात आर्यन पुढे आला. तो शांत आवाजात म्हणाला, सर, सई असं करूच शकत नाही. रिया रागाने म्हणाली, तुझ्याकडे पुरावा आहे का? आर्यन काही क्षण शांत राहिला. आता नाही, पण मला खात्री आहे की ती निर्दोष आहे. मॅनेजर कठोर आवाजात म्हणाले, पुरावा मिळेपर्यंत सईला निलंबित करा. येत आहे. हे ऐकताच सईच्या पायाखालची जमीन सरकली. तिने थरथरत्या हातांनी आपलं ओळखपत्र काढलं. तिने ते टेबलवर ठेवलं. डोळ्यात अश्रू घेऊन ती म्हणाली, जिथे
माझ्या प्रामाणिकपणेवर विश्वास नाही तिथे मी काम करू शकत नाही. सई हळूहळू ऑफिसच्या बाहेर निघून गेली. आर्यन तिच्या मागे धावत गेला. ऑफिसच्या बाहेर सई थांबली. ती रडत म्हणाली, आर्यन, मी खरंच चोरी केली नाही. आर्यनने तिच्या डोळ्यात पाहिलं. तिने, मला माहिती आहे, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सईने विचारलं, मग आता काय? आर्यन ठाम आवाजात म्हणाला, जोपर्यंत खरं सत्य सर्वांसमोर येत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. सई अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिली. ती निघून गेली. आर्यन ऑफिसकडे वळला. त्याच्या चेहऱ्यावर आता प्रेमापेक्षा जास्त निर्धार दिसत होता. तो म्हणाला, ज्याने सईला अडकवलं आहे त्याला मी कोणत्याही परिस्थितीत उघड करणार. दूर उभी असलेली रिया हसत होती. तिला वाटत होतं की तिचा डाव यशस्वी झाला. पण तिला कल्पनाही नव्हती की आता तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं वादळ येणार होतं. पुढील भागात बघूया खरा गुन्हेगार कोण ते कसं शोधून काढेल आर्यन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील पार्ट लवकरच देऊया.